इथले ते सगळे व्हिडिओज त्याच्या केबिनच्या आतलेच आहेत की बाहेरही कुठे इतर ठिकाणी काही स्पाय कॅम असेच लावले होते त्याच्या घरी किंवा इतर प्रेमायसेस मध्ये? ह्याच्याबद्दल मला वाटते फार डिटेल सांगणं मी अवॉइड करेन. अच्छा, हे विचारायचं फक्त कारण हे की इतर कुठला एव्हिडन्स म्हणजे जसं नरबळी आहे किंवा पिस्तुलाचा वापर आहे असा काही एव्हिडन्स अजून सापडलेला आहे का? मी हा प्रश्न स्किप करीन. तपासाचा भागही आहे तो आणि काही सेन्सिटिव्ह गोष्टी यात आहेत. बरं, खरं तर तपास अजून बराच पुढे जायचा आहे. लोकांना एक शाश्वती हवी असते नेहमी की अशी जी प्रकरणं आहेत ती खूप वर्ष चालतात, त्यात बरीच लोक असतात आणि नंतर कुठेतरी ती केस हवी तशी टाईट होत नाही आणि त्यामुळे जो दोषी असतो तो ॲट सम स्टेज तो सुटून जातो. हे लोकांनी बघितलेलं आहे. हे ह्या प्रकरणात होणार नाही याच्यासाठी आपण काय काळजी घेत आहात? आपण महाराष्ट्राला कसं आश्वासित कराल की अशोक खरातला त्याची जी लायकी आहे ती सजा त्याला होईल? सर्वात प्रथम म्हणजे आतापर्यंत ज्या घडामोडी झालेल्या आहेत तर त्या आपण जर बघितल्या तर याच्यामध्ये एक प्रचंड पॉलिटिकल विल आपल्याला दिसून येते. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यामध्ये ज्या प्रकारे स्ट्रॉंग भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर माननीय पोलीस महासंचालक दाते सर ज्यांनी NIA वगैरे सर्व ठिकाणी महत्वाच्या पोस्टिंग आणि महत्वाचे तपास बघून आलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा पहिली फिर्यादी दाखल झाली. त्यामुळे आणि आता जे विशेष तपास पथक आहे त्याच्यामध्ये पण एक कॉम्पिटंट ऑफिसर अपॉइंट झालेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू आहे. त्यामुळे सगळेच जे फॅक्टर्स आहे हे कुठेही लूज पडायला मला वाटते कुठे वाव दिसत नाहीये. आणि अशा प्रकारचा हा आरोपी, जसं आपण कोर्टाची जर भूमिका बघाल तर पहिल्या वेळेला पण त्यांनी आम्हाला 5-6 दिवस पीसी दिली, नंतर पण 5-6 दिवस पोलीस कस्टडी आम्हाला मिळाली. तर मला वाटते ऑल फॅक्टर्स आर पॉझिटिव्ह. आणखीन कुठल्याही प्रकारे हा माणूस मला वाटत नाही की हा विकृत क्रिमिनल जो आहे तो मला वाटत नाही आता सुटेल. हे फास्ट ट्रॅक होईल नक्कीच. म्हणजे कधीपर्यंत खरं तर चौकशी पूर्ण होईल असं ह्याच्यामध्ये कधीपर्यंत चौकशी पूर्ण होईल सांगू शकत नाही. किती गुन्हे दाखल होत आहेत हे आपल्याला अजून माहिती नाहीये. पहिला तर एकच गुन्हा होता, नंतर 2, 3, 4, 8 वर ती संख्या आलेली आहे. मग ते 8 होत आहेत की 18 होत आहेत की 80 होत आहेत, ह्याची व्याप्ती काय आहे? तर त्याच्यावरून मला वाटते तो तपास किती वेळ चालणार आणि त्याचं ट्रायल वगैरे हे सगळं होईल. पण मला वाटतं फास्ट ट्रॅक होईल. स्पेशल PP ह्याच्यासाठी कोणी कॉम्पिटंट लीगल प्रोसिक्युटर्स जे आहेत ते अपॉइंट होतील. याच्यासाठी जे काही हे सर्व तडीस नेण्यासाठी जे आहे ते सरकार करेल, पोलीस विभाग करेल आणि सर्व आमचे अधिकारी आणि सर्व आमचे अंमलदार विल सी टू इट दॅट वी टेक इट टू लॉजिकल कन्क्ल्युजन. नक्कीच महाराष्ट्राला ऐकून हे बरं वाटेल. पण अशोक खरात जर बाहेर आला तर ही सगळी मंडळी जी त्याच्या स्पेलमध्ये होती त्या सगळ्या प्रोसिडिंग्सला तो कुठेतरी इम्पॅक्ट करू शकेल, असं घडू शकतं. त्यामुळे पुढं त्या दृष्टिकोनातून आपण कसं बघताय या केसकडे? आता एकदा हे सर्व बाहेर आल्यानंतर त्याचे अनेक जे लोक त्याच्याकडे जायचे ते शॉकमध्ये आहेत की आपण ज्याला देवासमान मानायचो त्याचं चेहरा हा उघडा पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटत नाही फार लोक त्याला मदत करायला येतील. आणि जरी आले तरी आपला कायदा आणि ही जी सगळी लिगल प्रोसेस आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टमची ती अतिशय सक्षम आहे. म्हणजे इथे वेळ लागू शकतो पण इथे फायनली जस्टिस विल बी डन. धन्यवाद सर, तुम्ही आलात आणि खरं तर आमच्या सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलीत आणि महाराष्ट्र सुद्धा आपल्याकडे बघतो आहे, या तपासाकडे बघतो आहे. आपण जी कारवाई केली, अनेक वेळेला आधी हा प्रयत्न झाला हे सुद्धा कळलं पण होऊ शकली नाही, आपण केलीत त्याबद्दल आपलं अभिनंदन. ही केस पुढे लॉजिकल कन्क्लुजनला जाईल, लवकरात लवकर खरातला कठोर शिक्षा होईल ही आशा, ही अपेक्षा सुद्धा इथे करते आणि परत एकदा धन्यवाद देते. थँक्यू मॅम.